नमस्कार मित्रांनो आणि मैत्रिणींनो, नात्यांची प्रीती या मराठी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे. तर आज आपण बघूया की माझे होशील काच्या पुढील भागात काय होणार आहे. तिने अलगद तिच्या पापण्या उंचवल्या आणि नजरेस तो दिसलाच. तशी तिच्या हृदयाची धडधड अजूनच वाढली. तो एकटक तिलाच पाहत होता. त्याची नजर आपल्यावरच दिसली तसं तिने लाजून तिच्या पापण्या झुकवल्या. उफ, तिचं लाजणं तिच्या सौंदर्यात अजून एक वेगळाच भर देऊन जात होतं. त्याच्या काळजाचा ठाव घेऊ लागलं. तिला बघून त्याच्या मनाच्या प्रेमळ कळ्या फुलू लागले होते. सगळ्यांची नजर अवंतीवरच गेली होती. खूपच सुंदर तिचं रूप खुललं होतं. बळवंतरावांचा कंठ जड झाला होता. भरल्या डोळ्यांनी आपल्या लेकीला बघू लागले. ह्या दिवसाची ते खूप आतुरतेने वाट बघत होते. आपली सर्वगुण संपन्न मुलगी एका चांगल्या घरात जावी हेच मनापासून वाटत होतं आणि आज ते स्वप्न पूर्ण होत होते. तर त्याचा आनंद गगनात मावत नव्हता. थोड्या वेळापूर्वी मन अगदी घाबरून गेलं होतं. आपल्या लेकीचं काय होणार, समाजात आपलं काय नाव राहणार ह्या विचाराने अंग थरथरून निघत होतं. पण देवासारखा कबीर धावून आला म्हणून मन अगदीच त्याच्यावर ओवाळून गेलं होतं. खूप चांगला मुलगा तिच्या नशिबात यावा, तिला समजून घ्यावं. जेव्हा मुलगी जन्माला येते तेव्हा बाप नकळत हे स्वप्न मनात रंगवून जातोच. मीराने मंजिरीला इशारा केला तशी मंजिरी खुश होतच तिच्याजवळ येत तिला पाटावर बसवायला घेऊन जाऊ लागली. सुरेखा हे मात्र शॉक होत तिलाच टक लावून बघत होत्या. आतापर्यंत तिच्या अंगावर भडक हिरव्या कलरची गावठी साडी होती, पण आता तिच्या अंगावरची क्लासी साडी बघून तर त्यांचे डोळेच फिरले होते. त्यात तिचा मेकअप तिच्या सौंदर्यात अजून भर पाडत होता. हेमा काय दिसायला कमी नव्हती, पण अवंतीचं सौंदर्य तिच्यापुढे खूपच उठून दिसत होतं. म्हणूनच तिच्या सौंदर्याचा तिला एक क्षण हेवा वाटून गेला. अवंती कबीरला बघून अनुराधा आणि केशव एकमेकांकडे बघू गालातल्या गालात हसू लागले. स्वप्नात सुद्धा वाटलं नव्हतं त्यांना कबीर अवंतीसारख्या मुलीला स्वतःच्या जीवापेक्षाही जास्त प्रेम करेल. 2 दिवसात त्याच्या वागण्यातूनच जाणवत होतं की त्याचं प्रेम किती खोलवर गेलं. खूप प्रॅक्टिकल विचाराचा होता, पण प्रेम ही अशी गोष्ट होती की प्रॅक्टिकल गोष्टीसुद्धा सोडून त्याच्या मागे माणूस धावतो. तसेच काहीसं कबीर बाबतीत झालं होतं. खूप मनाला त्याने रोखलं होतं. डोक्याने विचार करणारा होता, पण शांत झोप यायला त्याचं हृदय तर त्याच्याजवळ हवं ना. जेव्हा त्याचं हृदय काय मागत आहे ते दिले तेव्हा कुठे त्याला शांत आणि सुखाची झोप लागली. त्यात तर त्यात आता गोड स्वप्नांनी भरलेली त्याची रात्र असायची. फक्त आता तिच्यासोबत रात्रीची स्वप्न बघण्यातच त्याची रात्र सरळ होती. मीराने लांबूनच आपल्या लेकीची नजर काढली. सर्वात जास्त खुश होती तर ती फक्त मीरा. आपल्या मुलीने आपल्यासारखं 4 भिंतीत आयुष्य नको काढायला म्हणून भारी भारी स्थळ शोधत होती. आपल्या मुलीचे स्वप्न बघून तिच्या मनात कधीच नव्हतं की तिला कुठल्या तरी खेडेगावात आणि चूलमूल अशा घरात द्यायची. आपल्या मुलीसाठी ती बंधनं नाहीत हे तिला कळून चुकलं होतं. जास्त करून शहरातली पाहुणे बघायचा प्रयत्न असायचा. ज्या नंदेचा तिला सर्वात जास्त राग येत होता तिच्याच पुढे पुढे करायला ती कमी करत नव्हती. फक्त आपल्या लेकीसाठी तिचा कितीही राग येत असला तरी आता आयुष्यभर तिची गुलामी करायला सुद्धा ती तयार होती. मंजिरीने पंचलोकांच्या थोड्याशा अंतरावर पाठ होता त्यावर अवंतीला बसवलं. ती पण तिच्या शेजारीच बसली. समोर कबीरला बघून तर मंजिरीला खूपच आनंद झाला होता. आपल्या बॉसची बायको म्हणून आपली मैत्रीण, एक वेगळाच आनंद झाला होता. आपल्या मैत्रिणीच्या आनंदात ती खूप खुश होती. चोरून चोरून का असेना आपल्या बॉसला बघत हसत होती. पण साहेबांची नजर मात्र अवंतीवरून एक सेकंद इकडे तिकडे हलत नव्हती. मनाला भोळा आनंद. आता तर सर आपल्याला किंमत देतील. त्यांच्या होणाऱ्या बायकोची जीवाभावाची मी एकच मैत्रीण आहे. मग तर तिचा आवरा त्याच्या नजरेस थोडा जास्तच असायला हवा. पण बाई थांब, तो कबीर आहे एकदम शांत आणि कोणासाठी आपला टाइम वेस्ट न करणारा. कधी तो तुझ्याशी हसून बोलावा. अवंती साडीचा पदर हातात घट्ट पकडून खाली मान घालून बसली होती. अगदी तिच्या समोरच 5 ते 6 फुटावर त्याची चेअर होती. त्यावर बसून तो फक्त तिलाच बघत होता. त्याची नजर तिला कळून येत होती म्हणून घसा कोरडा पडला होता. पायाचे अंगठे घट्ट आतल्या बाजूला ओढून पायाची थरथर कमी करण्याचा प्रयत्न करत होती. थंडगार हवा येऊन तिच्या चेहऱ्यावर आलेल्या घामाच्या दवबिंदूंना स्पर्श करून थंडगार हवेची लाट तिच्या अंगातून पसरून जात होती. गोड शहारा अंगावर आल्याने हुडहुडी भरत होती. भीती, लज्जा, एक्साइटमेंट, हसू सगळ्याच भावना संमिश्र झाल्यामुळे मन स्थिर नव्हतं. त्यात सगळ्यांच्या नजरा तिच्यावरच खिळलेल्या आहे हे सुद्धा तिला जाणवत होतं. त्यामुळे लज्जेचा गोड गुलाबी पडदा तिच्या गालावर उतरून अधिकच तिचं सौंदर्य वाढत चालले होते. बस कर, किती बघणार, आता तुझीच आहे ती. आजूबाजूचे लोक तुझ्याकडेच बघत आहेत. अमित थोडासा झुकून त्याच्या कानात कुजबुजला, कारण आजूबाजूच्या लोकांची नजर त्याच्यावर आणि अवंतीवरच होती. त्यामुळे हसून सगळेजण कुजबुजत होते. सो हॉट.
त्याने त्याची पापणी सुद्धा न हलवता किंचित हसून म्हणाला. आता तो नजरेनेच तिचा स्पर्श अनुभवत होता. कधी तिच्या केसात माळलेला फुलांचा सुगंध नाकात भरून घेऊ असं झालं होतं. तिला बघण्याचा मोह त्याचा कमी होत नव्हता. तिच्या एक एक अदा तो टिपत होता आणि त्यावर तो घायाळ होऊन जात होता. किती अजून प्रेमात वेडं करून सोडणार होती कुणास ठाऊक. कबीर, केशव यांचा शांत पण थोडासा करारी आवाज कानावर पडला. तसं नजर हटवायची इच्छा नव्हती, पण नाईलाज होता. त्याने हलकेच नजर फिरून केशव यांच्याकडे बघितलं. तसं त्यांनी डोळ्यांनीच बळवंतरावांकडे बघायला सांगितलं. या जावई. बळवंतराव चेहऱ्यावर मोठं हसू ठेवत हातात नारळ घेऊन उभे होते. कबीर चेअरवरून उभा राहिला आणि केशव यांच्याकडे प्रश्नार्थी नजरेने बघू लागला. कारण काय करायचं हे त्याला माहीत नव्हतं. फक्त आपण लग्न जमवण्यासाठी आलो आहे इतकंच माहीत असतं, पण त्याची प्रोसिजर अजून त्याने पाहिली नव्हती आणि आता काय करायचं तेही माहीत नव्हतं. म्हणून तो केशव यांना डोळ्यांनीच विचारत होता. केशवांनी डोळ्यांनीच इशारा करत समोर जा म्हणाले. तसं त्याने पायातले शूज काढले आणि बळवंतरावांसमोर येऊन उभा राहिला. बळवंतरावांनी त्याला कुंकवाचा टिळा लावला आणि नारळ आणि रुपया त्याच्यासमोर धरला. अवंतीने हलकेच पापण्या वर करून त्याच्याकडे पाहिलं. अगदी तिच्या समोरच उभा राहिल्यामुळे तिच्या नजरेला तो स्पष्ट दिसत होता. त्याला बघून घशात आणि पोटात हळूहळू गुदगुल्या होत होत्या. गालावर गुलाबाची कळी खुलत होती आणि त्यात त्याचं राजबिंडासारखं रूप बघून मन हरपून जात होते. डस्टी पीच कलरचा फॉर्मल शर्ट घातला होता. वरचे 2 बटन ओपन होते. क्रीम कलरची फॉर्मल पॅन्ट एकतर आधीच हायटेड होता, त्यामध्ये असं फॉर्मल घातल्यावर तर खूपच उंच दिसायचा. पहिल्यांदाच तिने त्याच्या कपाळावर तिलक बघितला होता, त्यामुळे त्याच्यात झालेला बदल लगेच जाणून आला. अजून त्याच्या भरदास्त सौंदर्याचं खूपच खुलून दिसत होतं. त्यात हळूहळू फुलपाखरं उडू लागली. घशाला कोरड पडली. झालं का बघून? मंजिरी हळूच तिच्या कानात कुजबुजत चिडवत म्हणाली. तसं अवंतीने दचकून नजर खाली घेतली. अगं बघ आता तुझे ते तुझेच आहे. मंजिरी पुन्हा तिला चिडवत म्हणाली. तसं तिने तिरक्या नजरेने तिच्याकडे बघून लूक दिला आणि खाली बघू लागली. हसू लपवायचा ती प्रयत्न करत होती, पण तिचं खट्याळ हसू काहीही लपता लपेना. हे घ्या, बळवंतरावांनी खुश होत सांगितलं. त्याने नारळ आणि रुपया स्वतःच्या हातात घेतला. आहेर म्हणून बळवंतरावांनी सूर्यजीतच्या प्रमाणे कपडे घेतले होते, पण आता अचानक कबीरच्या आवडीचे कसे कपडे आणायचे म्हणून तेच देणार होते. पांढरा नेहरू शर्ट आणि पायजमाचं कापड होतं. माफ करा, तुमच्या आवडीचे आम्ही तुमच्या घरी येऊन कपडे देऊ. आता ह्याचा स्वीकार करा. बळवंतराव दिलगिरी व्यक्त करत समोर धरत म्हणाले. कबीरला असे कपडे द्यायची इच्छा होत नव्हती, कारण त्याला नेहमी सूटबुटात पाहिलं होतं आणि अशा कपड्यांमध्ये त्याचा अपमान तर होणार नाही ना, असं मनात वाटून गेलं. नो, ह्याची काही गरज नाही आहे मॉम. कबीर गडबडून अनुराधाकडे बघत म्हणाला, कारण असं पहिल्यांदाच कोणीतरी त्याला कपडे देत होतं म्हणून त्याला ऑकवर्ड वाटलं. तसं सगळेजण गंभीर चेहरे करून त्याच्याकडे बघू लागले. कबीर, त्याला नाही म्हणायचं नाही, घ्यावं लागतं, त्यांचा मान आहे, घे. अनुराधा हसत म्हणाला, कारण आपल्या मुलाला अशा गोष्टींची सवय नव्हती, त्यांना माहीत होतं. ओके. कबीर किंचितच ओठ ताणून बळवंतरावांच्या हातातून आहेर घेत खाली वाकून नमस्कार केला. बळवंतरावांनी खुश होतेच्या पाठीवरून हात फिरवला. सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. अनुराधा समोर त्याच्या हातातून बॉक्स घेतला आणि तो पुन्हा त्याच्या चेअरवर येऊन बसला. हेमाने ड्रायव्हरला कॉल करून अवंतीसाठी जे सामान आणलं होतं ते आणायला सांगितलं. 2 ड्रायव्हर मागच्या गाडीतच होते. एक बॉक्स आणत होते. तसं सगळेजण शॉक होऊन बघत होते. खूप सुंदर गिफ्ट रॅप केलेले गिफ्ट होते. ड्रायव्हरने 6-7 प्रकारच्या सुंदर गिफ्ट रॅप केलेले टोकरी समोर आणून ठेवले. अवंतीसुद्धा थक्क होऊन त्या टोकरींनाच बघत होती. 5 प्रकारची फळांच्या 5 टोकऱ्या, त्या पण सुंदर डेकोरेट केलेल्या. एका हाताच्या साडी होती, एका याच्यात दागिने, तर एका टोकरीमध्ये शृंगारचं सगळं सामान. सगळ्यांची नजर फक्त त्या टोकरीवरच होती. आत्तापर्यंत एवढं सुंदर सजवलेल्या टोकऱ्या त्यांनी कधीच पाहिल्या नव्हत्या, म्हणून डोळ्यात नवल होतं. मीराचे तर डोळे शॉकने मोठे झाले होते. अनुराधा जागेवरून उठल्या आणि अवंतीला हळदी कुंकू लावू लागल्या. लाजून तिने नजर खाली घेतली. तिच्या ओटीत साडी ठेवून पहिले तिची ओटी भरली. नंतर अँटिक डिझाईनचे असणारे पायातले बॉक्समधून काढले. पाय पुढे कर, अनुराधा तिच्याकडे बघून प्रेमाने म्हणाल्या. अवंतीने अलगद तिचा पाय पुढे केला. अनुराधा तिला पायातले घालू लागली. दरवेळेस चांदीचे घालणारे पायातले, आज चांदीचे पैंजण तर होते, पण त्यात छोटे छोटे डायमंड होते. खूपच युनिक डिझाईन होती ती. अवंती ते छोट्या छोट्या खड्यांना एकटक बघत होती. खूपच चमकत होते. मन अगदीच प्रसन्न झालं. कुठल्या गोष्टीची हौस नव्हती. कधी स्वतःहून हे हवं म्हणून हट्ट नव्हताच तिचा. जे होतं त्यात ती समाधानी होती. म्हणजे एवढं तिला शॉपिंग, दागिने, साडी ह्यात बिलकुल पैसे खर्च करण्याची आवड नव्हती, पण स्वतःहून ती गोष्ट भेटत आहे तर त्या गोष्टीचं कुतूहल नक्की वाटायचं. कबीर तिच्याकडे प्रेमाने बघत होता.
तिच्या त्या गोऱ्या पायांवर असणारे ते डायमंड्स त्याच्या डोळ्यात चमकत असल्यासारखे त्याला फील होत होते. क्षणात स्पर्श करायचा मोह येऊन गेला. त्याने मनातल्या मनात सुस्कारा सोडला. अमितचं लक्ष त्याच्या शर्टकडे आणि अवंतीच्या साडीकडे गेलं आणि तो थोडासा चकित झाला, कारण दोघांचा शर्ट आणि साडीचा कलर सेम होता. त्यानेही डस्टी पीच कलरचा शर्ट घातला होता आणि तिने पीच कलरची साडी घातली होती. म्हणजे हे सगळं साहेबांचं काम आहे हे कळायला त्याला वेळ लागला नाही. मॅचिंग हा, अमित हसत म्हणाला. येस, इट वॉज आवर फर्स्ट फंक्शन, सो ऑब्वियसली इट वॉज माय रिस्पॉन्सिबिलिटी टू मेक इट मोर स्पेशल. कबीर गालात हसत त्याच्याकडे बघत आय विंक करत म्हणाला. अमितने हसत त्याच्या गळ्यात घालून जवळ घेतलं. पंचलोकांनी 5 सुपारी ठेवून एकदाचे दोघांच्या नावाने सुपारी फोडली. तसं सगळ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहू लागला. बळवंतराव आणि मीरा भरल्या डोळ्यांनी आपल्या लेकीला आणि जावईला मनापासून आशीर्वाद देऊ लागले. दोघे सगळ्या मोठ्या लोकांच्या पाया पडले. दोघांची नजरानजर झाली तसं अवंतीने लाजून नजर खाली घेतली. तिची नजर जशी झुकली तसं पुन्हा एकदा त्याच्या काळजाचा ठाव घेतला. तिच्याशी बोलायची आता त्याला जबरदस्त इच्छा झाली होती. आता आलेल्या पाहुण्यांचा जेवणाचा कार्यक्रम होता. पहिला मान जावईचा आणि त्यांच्या घरातल्या लोकांचा होता. बळवंतरावांनी पंचलोकांसोबत केशव, अमित यांना जेवायला बसवले. जावई कुठे दिसेना. बळवंतराव इकडे तिकडे बघत केशव यांच्याकडे बघत म्हणाले, त्याच्या आईसोबत आहेत, बहुतेक आत गेले असतील. केशव बोलून चेअरवर बसले. बरं तुम्ही बसा, मी बघून आलो. बळवंतराव बोलत आतमध्ये निघून गेले. बळवंतरावांनी मीरा यांना सांगितले तर दोघेजण अनुराधा आणि कबीरला शोधू लागले. मॉम प्लीज, आय वॉन्ट टू मीट हर राईट नाव. तू तर अशी रिॲक्ट करते जसं मी अवंतीशी कमिटेड असून दुसऱ्याच मुलीला भेटायला जाणार आहे. कबीर चिडून बोलू लागला. कबीर ऐकत जा, गावात असं काही चालत नाही. अनुराधा त्याला समजावत म्हणाल्या. व्हॉट काहीही, खड्ड्यात गेले सगळे नियम. तो खूपच रागात म्हणाला. माझ्या होणाऱ्या बायकोला भेटायला मी दुसऱ्या लोकांची परमिशन घ्यायची का, असं झालं होतं त्याला. म्हणून त्याचा संताप होऊ लागला. अव हे बघा, इकडं आहे जावई आणि ताई. मीरा दोघांना घरभर शोधत होत्या. दोघेही वाड्याच्या आडोशाला उभे राहून काहीतरी बोलत होते. बोलताना दोघेही गंभीर वाटले. तशी मीरा घाबरली. आणखी काही विघ्न आलं मुलीच्या सुपारीत म्हणून त्यांचं हृदय घाबरून धडधडू लागलं. त्या घाबरतच दोघांच्या पुढे आल्या. तसे लगेच बळवंतराव देखील मागून आले. जावई, ताई, आमच्याकडनं काय चूकभूल झाली आहे का? झाली असेल तर लगेच सांगा, मी लगेच दुरुस्त करून घेईल. पण तुम्ही आता जेवायला चला. अव बाहेर लोक कुजबूज करायले. तुम्ही जेवायला बसल्याशिवाय कसं ते जेवतील? बळवंतराव काळजीने हात जोडत म्हणाले. नाही दादा, तुमच्याकडून काही चूकभूल झाली नाही. तुम्ही घाबरू नका, आम्ही लगेच येतो. अनुराधा म्हणाल्या. तसं कबीरने त्यांना लूक दिला. मुद्द्याचं बोलायचं सोडून त्या दुसऱ्याच बोलत होत्या म्हणून त्याने रागातच डोळे फिरवले. मॉम प्लीज, तू बोलते का मी बोलू? कबीर आता प्रॅक्टिकल बोलत म्हणाला. शेवटी बिझनेसमॅन होता तो. किती वेळ तू मेमे करणार होता? काय झालं जावई? अहो खरंच आमच्याकडून काही चूक झाली असेल तर आम्ही माफी मागतो, पण तुम्ही मनात काय बी ठेवू नका. बळवंतराव टेन्शनमध्ये येत म्हणाले. कबीरच्या बोलण्यावरून तर त्यांना हेच वाटत होतं की त्यांच्याकडून काही चूक भूल झाली आहे. आबा, मला अवंतीला भेटायचं आहे आता. बाकी माझी कोणतीच मागणी नाही, कबीर म्हणाला. मीराने कपाळावर हात मारून घेतला. बळवंतराव घाबरले आणि मीराने तर लगेच तोंडावर पदर धरला होता. एकीकडे लाज पण वाटत होती कबीरच्या अशा बोलण्याने आणि एकीकडे भीती. गावात असं काही चालत नव्हतं. घरात कोणी नसले असते तर ती गोष्ट वेगळी असली असती, पण घर पाहुण्यांनी भरलेलं आहे आणि त्यात जावयाचा हट्ट बघून दोघेही घाबरून गेले. जावयाला कसे समजावे हेच त्यांना कळत नव्हते. कबीर प्लीज, अरे गावात हे सगळं चालत नाही. हवं तर अवंती तिकडे आली की तुम्ही डेटला जा, पण आत्ताच नको. अनुराधा सारवासारव करत म्हणाल्या. मीराला काही समजलं नाही. ती गोंधळलेली नजरेने अनुराधाकडे बघू लागली. दोघं डेट का तोडतील तेच त्यांना समजत नव्हतं. एकीकडे लाजाव का त्यांचं बोलणं ऐकावं हे पण समजेन असं झालं होतं तिला. जावई आमचं ऐका, आता तुम्ही जेवण करा, मग आम्ही यावर विचार करतो. बळवंतराव हात जोडत काळजीने म्हणाले. कबीरने उसासा सोडला आणि अनुराधाकडे रागाने एक लूक देत पुढे निघाला. तसं बळवंतरावांनी सुटकेचा निश्वास सोडला आणि त्याच्या मागे निघाले. सॉरी, जरा त्याचे विचार वेगळे आहेत. थोडा वेळ भेटता येईल का? अनुराधा मीराकडे बघत विचारलं, पण मीरा जरा तिच्या विचारात हरवली होती. मीराताई, अनुराधा पुन्हा हळूच हाक मारत म्हणाले. हा, मी बोलते. जावई बापूंचं जेवण झाल्यावर त्यांना माडीवर पाठवून द्या. मी मंजीला अवंतीसोबत वर पाठवून देते. मीरा थोडीशी हसत आणि लाजत म्हणाली. तसं अनुराधाच्या चेहऱ्यावर हसू पसरलं नाही तर कबीर काय आज इथून हल्ला नसता. ताई, काय ते डेटला जायचं म्हणजे मिरच्या खुडायला जायचं असतं होय? जावयांचा काय चटणीचा बिझनेस आहे काय? मीराला प्रश्न पडला. तसं तिने भोळ्या मनाने विचारलं. अनुराधाचे डोळे स्टार्ट झाले. नाही होते, डेट म्हणजे दोघांना फिरायला एकत्र पाठवायचं. अनुराधाने लगेच घाबरून एक्सप्लेन केलं.
अनुराधा चल जेवायला, सुरेखाने हाक मारली. हां चला ताई, मीरा खुश होत म्हणाली. तिने अशी पहिली सासू पाहिली होती की सुनेला फिरायला स्वतः पाठवत होती, म्हणून अजूनच आनंद झाला. तर हा भाग खूपच मस्त होता. तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा व व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आणि पुढचा भाग बघण्यासाठी व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा.